विशेषतः या शिरोळ तालुक्यामध्ये ज्या पद्धतीनं सर्व विभागावाईज औद्योगिक विकास व्हायला पाहिजे होता, तो गेल्या अनेक वर्षापासून काही भाग हा तालुक्यातला हा औद्योगिक विकासापासून वंचित आहे. आणि त्यामुळं टाकळी आणि परिसरातलं मग टाकळीपासून इकडं खिद्रापूरपर्यंत असेल, दत्तवाड, दाहवाड हा सगळा परिसर असेल, त्या सगळ्या परिसरामध्ये औद्योगिक वाढ ज्या पद्धतीनं व्हायला पाहिजे त्या पद्धतीनं औद्योगिक वाढ झाली. आणि त्यामुळं अनेक लोकांना आज रोजगाराच्या निमित्तानं त्या सगळ्यांना एक तर 5 स्टार MIDCला नसलं तर जयसिंगपूरला अशा पद्धतीनं जवळपास 30 ते 35-40 किलोमीटरच्या लांब त्या ठिकाणी नोकरीच्या निमित्तानं ही बाहेर जायला लागते ही वस्तुस्थिती. आणि म्हणून या सगळी परिस्थिती जर बदलायची असेल तर ज्यावेळा 2014ला मी पहिल्यांदा ही निवडणूक लढवली त्यावेळा सुद्धा मी माझ्या घोषणापत्रामध्ये सांगितलेलं होतं की टाकळी परिसरामध्ये शासकीय MIDC त्या ठिकाणी उभारून त्या लोकांना रोजगार उपलब्ध करून द्यायचं आश्वासन मी त्या काळातही दिलेलं होतं. ते दुर्दैवानं त्या काळामध्ये मी 2014च्या निवडणुकीमध्ये पराभव झालो. त्यानंतर 2019च्या निवडणुका लागल्या. त्याही निवडणुकीमध्ये मी माझ्या जाहीरनाम्यामध्ये दिलेलं होतं की त्या परिसरामध्ये MIDC उभा करून प्रत्येक 10 किलोमीटरच्या परिघामध्येच प्रत्येकाला नोकरी आणि रिकाम्या हाताला काम मिळायला पाहिजे ही भूमिका आपण ठेवण्याचा प्रयत्न त्याही काळामध्ये केला. 2014 आणि 2019ला लोकांनी प्रचंड प्रमाणामध्ये आपल्याला यश दिलं. त्यापासून सातत्यानं या टाकळी भागामध्ये ही औद्योगिक प्रगती व्हावी, औद्योगिक विकास व्हावा आणि त्या निमित्तानं अनेक ग्रामीण भागातली शेतकऱ्यांची मुलं ही उद्योजक व्हावी, ज्या रिकाम्या मुलांना रिकाम्या हाताला काम मिळावं त्या हेतूनं आपण त्या ठिकाणी पर्यावरणपूरक आपण MIDC करायची, ग्रीन झोन MIDC करण्याचा संकल्प आपण त्या ठिकाणी केला आणि राज्य शासनानेही त्याला मंजुरी देऊन त्या ठिकाणी केला. आज तर आपण जर कोरोनाचा काळ आपण जर बघितला तर त्या कोरोनाच्या काळामध्ये तालुक्यामध्ये कोरोनाच्या पूर्वीच्या काळामध्ये जवळपास 200 एकर ग्रीन हाऊस हे 2 लोकांच्या मध्ये ही विभागून होते आणि जवळपास 4 ते 5 हजार महिला त्या ठिकाणी त्या ग्रीन हाऊसमध्ये ह्या काम करत होत्या. जवळपास मध्यंतरी या कोरोनाचा काळ आणि नंतरच्या सगळ्या ह्याच्यामध्ये त्या ठिकाणी ह्या तालुक्यातलं जवळपास 250 एकर ग्रीन हाऊस हे संपुष्टात आलं आणि त्याच्यानंतर त्या महिलांना सुद्धा ह्या रोजगारापासून ह्या महिला सगळ्या वंचित आहेत. आणि म्हणून या सगळ्या परिस्थितीमधनं तिथं गारमेंट क्लस्टर चांगल्या पद्धतीचं उभा करून एक मोठी कुठलीतरी कंपनीच्या माध्यमातून सगळ्या ग्रामीण भागातल्या हे छोटे मोठे ग्रामीण भागामध्ये 100 मशीन 200 मशीन असं करून PMAGP असेल, CMAGP असेल, शासनाच्या वेगवेगळ्या ज्या योजना आहेत, अण्णासाहेब पाटील महामंडळ असेल, या सगळ्याच्या माध्यमातून अनेक उद्योजक उभा करायचे आणि त्यातनं अनेक लोकांना महिला असतील, नवीन तरुणांना हे रोजगार उपलब्ध करून द्यायची भूमिका ही आपण ठेवलेली आहे. त्या काळामध्ये काही लोकांनी त्या काळामध्ये ग्रामपंचायतीचे आता जे विरोधी बाजूला आहेत त्यातले ते सरपंच असताना त्यांनी गावसभेचा ठराव करून 2022 सालीच गावसभेचा ठराव दिलेला आहे. 2023ला तर 2023लाच त्या काळामध्ये ठराव करून दिलेला आहे. आणि आज 3 वर्षानंतर काही लोकांनी वेगवेगळ्या पद्धतीनं ज्यावेळेला आता MIDC होतेच म्हटल्यावर विरोध करायची भूमिका ही वेगवेगळ्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न केला. काही लोकांनी या ठिकाणी भूमिका व्यक्त केली की ते सैनिकांसाठी म्हणून सैनिक शाळा व्हावी. तर म्हणजे एवढ्या वर्षात कधीही सैनिकांची शाळा व्हावी अशी मागणी कधी पूर्वी झालेली नव्हती. पण आमच्या काही लोकांनी, माझ्या सैनिकांनी या ठिकाणी मागणी केली. निश्चितपणे त्याचा आदर करून मी त्याच वेळेला सांगितलं की माजी सैनिकांच्या त्या पद्धतीचा प्रस्ताव की आपण शासन स्तरावर करायचं आपलं काम चालू केलं. त्या पद्धतीनं येणाऱ्या काळामध्ये आपण सैनिकी शाळा त्या ठिकाणी केंद्र सरकारची आपण होण्यासाठी म्हणून आपण प्रस्ताव दाखल करून ती सुद्धा लवकरात लवकर सैनिक स्कूल कशा पद्धतीनं उभारेल अशा पद्धतीची भूमिका ही केली. काही तरुण माझ्या सहकार्याने येऊन मला माझी भेट घेतली की आम्हाला क्रीडांगणासाठी म्हणून सुद्धा तिथे जागा उपलब्ध असावी. त्या पद्धतीनं आपण क्रीडांगणासाठी म्हणून सुद्धा तिथे जागा उपलब्ध करून द्यायचं आश्वासन दिलं. वेगवेगळ्या क्रीडा विभागाच्या माध्यमातून, स्थानिक विकास निधीतनं, DPCतनं त्या क्रीडांगणासाठी म्हणून सुद्धा क्रीडांगणाच्या मजबूतीकरणासाठी आणि क्रीडांगणाच्या विस्तारासाठी म्हणून जे करायला लागेल ते करून देण्याचं आश्वासन सुद्धा दिलेलं आहे. पण केवळ नुसतं राजकीय हेतू ठेवून विशेषतः आजपर्यंत या तालुक्याचं राजकारण हे कायम विधायक आणि वैचारिक या तालुक्याचं राजकारण आहे. पूर्वीच्या काळामध्ये अनेक मोठमोठे संघर्ष झाले पण त्या काळामध्ये ह्यांनी एखादी संस्था उभा केली तर त्यांनी एखादा संस्था आणि त्यातनं रोजगार आणि उद्योग निर्मिती व्हावी अशी मानसिकता एकेकाळी त्या तालुक्यामध्ये होती. पण अलीकडच्या काळामध्ये फक्त विरोध कशा पद्धतीनं विकास कामाला विरोध करण्याची प्रवृत्ती
त्या तालुक्यामध्ये वळवण्याचा प्रयत्न काही लोकांनी जाणीवपूर्वक करतायत. ते सुद्धा तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीनं फारसं चांगलं चित्र आहे. अशा पद्धतीचं नाही. आम्ही सांगतो, काही लोक माझ्याकडे 4 दिवसापूर्वी की काही शिष्टमंडळ सुद्धा आलेलं होतं. त्यांची भूमिका एकच होती, ज्याने आज या ठिकाणी आंदोलन आणि विशेषतः आमच्या या तालुक्यामध्ये तर म्हणजे लोकशाहीमध्ये ही अगदी प्रथा आणि परंपरा असतात की लोकशाहीला अभिप्रेत असतात. ज्यावेळेला आपल्याला एखादी गोष्ट जरी नको असेल तर किती संख्येनं आहे काय आहे याच्यापेक्षा सुद्धा आंदोलन करायच्या ठराविक मर्यादा असतात. व शासकीय कार्यालय असतील, ज्या स्थानिक स्वराज्य संस्था असतील, त्यांच्या समोर आंदोलन केलं जाते. व्यक्तिगत एखाद्याच्या दारासमोर येऊन हे आंदोलन करणं आणि आम्ही सोडणार नाही आणि काचा फोडतो आणि घर जाळतो ही भूमिका ही फारशी काय तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीनं काय फारसं चांगलं चित्र आहे अशा पद्धतीचं नाही. माझी आंदोलनकर्त्यांना सुद्धा विनंती आहे, आपण आपली भाषा ही आपण सांभाळून ठेवली पाहिजे. माणसाला ह्या तालुक्याची राजकीय उंची, सामाजिक उंचीची, राजकीय त्या सगळ्या उंची ही अतिशय वेगळ्या स्तरावर त्या काळातल्या नेते मंडळींनी ठेवलेली आहे. ही परंपरा आपल्याला या पुढच्या पिढीसाठी म्हणून एक तालुक्याची उज्ज्वल परंपरा आणि विकासात्मक परंपरा ही जोपासायचं काम आपल्याला कुठल्याही पद्धतीनं आपल्याला करायचं आहे. त्यामुळं या तालुक्याच्या विकासाला किती काही जरी म्हटलं तरी सुद्धा ह्या तालुक्याचा विकास भविष्यामध्ये सुद्धा चालत राहील. परवाच एक शिष्टमंडळ मला आलेलं होतं. काही PSIने सांगितले की काही शिष्टमंडळाला आपल्याला भेटायचं. ते शिष्टमंडळ आलं, त्यांनी मागणी केली, त्यावेळेला सुद्धा मी त्याला सांगितलं होतं तुमच्या आणि काय या म्हणजे सैनिकी स्कूल, क्रीडांगण ही सोडून आणि काय मागण्या असल्या तर निश्चितपणे आपण त्याच्यावर सन्माननीय मंत्री, जिल्हाधिकारी यांच्याकडे बैठक लावू. त्यामध्ये आणि तुम्हाला ज्या काही सुधारणा गावच्या हिताच्या ज्या करायच्या आहेत ते आपण करून घेऊ. लोकप्रतिनिधी म्हणून ती सुद्धा माझी जबाबदारी राहील. पण त्यातल्याच काही लोकांनी अशा पद्धतीची आडमोठी भूमिका घेतली. तुम्ही 250 एकराचं दुसरं काही करा पण MIDC मात्र तिथे करायचे नाही, की आम्ही सांगतो म्हणून करायचे नाही. अशी भूमिका, आडमोठेपणाची भूमिका करून आज पुढच्या पिढीला आम्ही काय देणार आहोत हा खऱ्या अर्थानं प्रश्न आहे. आज शेती ही आता विभक्त होऊन वाटण्या होत शेती आता गुंठेवारीवर वाटण्या व्हायची परिस्थिती आल्या. त्या काळामध्ये रोजगार आणि उद्योग हा त्याला पर्याय त्याची जोड असल्याशिवाय भविष्य काळामध्ये आपला तालुका हा सुखी आणि समृद्ध आणि एक संपन्न त्या तालुक्यातला प्रत्येक कुटुंब हे होणार नाही. आणि त्या दृष्टीनं येणाऱ्या काळामध्ये आपण जी पावलं उचलतोय पाठीवरच्या काळामध्ये सुद्धा या तालुक्याच्या विकासासाठी कोण कुठल्या पक्षाचा आहे, गटाचा आहे, तटाचा आहे, जातीचा आहे हे न बघता आज सुद्धा त्यातले कुठेही सांगावं मी कुठलं काम घेऊन आलोय आणि माझं काम केलेलं नाही, तू उलटा आहेस, तू ही आहे, तू त्या गटाचा आहे, तू त्या जातीचा आहे, तू त्या पंथाचा म्हणून कधी काम केलं नाही, अशी कधीही केलेलं नाही. की आपण जे तालुक्याच्या विकासामुळे आपण ज्या लोकांनी विश्वासानं 2-2 वेळा तालुक्याचे लोक की विश्वासाने निवडून देतात, त्यामुळं लोकप्रतिनिधी म्हणून सुद्धा माझी तेवढीच जबाबदारी आहे की ह्या तालुक्याच्या विकासासाठी तन मन धन मला काहीही झालं तरी सुद्धा ह्या तालुक्याच्या विकासाचा दृष्टिकोन ठेवून काम करणं ही माझी नैतिक जबाबदारी आहे आणि ती करण्याचं काम मी भविष्यकाळामध्ये सुद्धा